कृष्ण हरी गुरुदेव दत्त नर्मदे हर. हे बघा आज आमचा आज 12वा दिवस बघा. आज इथून काठी या गावातून बघा आज आश्रमातून आम्ही परिक्रमेला सुरुवात करत आहोत बघा आता. आणि आत्ता 5:45 वाजलेत. आता आम्ही निघत आहे बघा आता. नर्मदे हर. हे बॅग बिग भरून तयार आहे. हे महाराजांचं बॅग भरायचं काम चाललंय बघा. इथं अशा पद्धतीचं आहेत. हे महाराज झोपलेत. हे महाराज उठले. नर्मदे काठी हे गाव आहे बघा. आणि इथं आश्रम होता. ह्या आश्रमात आम्ही आज मुक्कामी होतो. हे जरा गाव जरा थोडं म्हणजे एवढं एक लाईटीचं गाव नजर पडलं बघा. इथं असं मुक्काम केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरा इथं नेटवर्क होतं. नर्मदे यार. नंदुरबार सुलपाणी जाळी मार्ग हे बघा. परत आता चालू झाला. आता आम्ही सकाळीच 6च्या आधीच निघालो आहे बघा. त्यामुळे जरा थोडा अंधार आहे. पण मग परिक्रमा चालू केली. हे असं आता हे बघा. घोड्यावर माणूस एक चाललाय बघा सकाळी सकाळी. काय आज असं वाटतं घोड्यावर बसावं. टाक टाक टाक. किती सुंदर आहे बघा हे जंगल. हे बघा आता हे महाराष्ट्र सुलपाणी मार्ग चाललाय बघा जाडी. आता हा इकडे एक डांबरी गेलाय बघा. शेजारून इकडे चाललाय असा. आणि आम्हाला आता बघा इथून ह्या कच्च्या मार्गाने असे ह्या साईडने आम्हाला जायचे बघा. तर आता एक ठिकाणी इथं हे महाराज नर्मदे हर इथं जरा चहा प्यायसाठी आणि थांबले बघा. चहा घेऊ सकाळी सकाळी मुंगाव मधल्या मार्गाने. महाराजांनी चहा आणला बघा आता. हे महाराष्ट्रीयन पद्धती शाळेला का? नगरला तुम्ही सगळे नगर पुन्हा इकडे तिकडे शिकायला पाठवलं. बरं बरं चांगली गोष्ट. चला नर्मदे हर. हे बघा इथं आम्ही आता चहा वगैरे घेतला बघा आता. आणि निघालो होतो. आम्हाला इथं परिक्रमा मार्ग आता आमचा ते रोडने चाललो होतो आम्ही. पण त्यांनी हाक मारली म्हणजे इथून मार्ग आहे बघा असा. तर हा मार्ग इथून ह्या कच्चा मार्ग आहे. ह्या मार्गाने जायचे बघा आता आम्हाला. नर्मदे हर. हे बघा आता आम्ही महाराष्ट्राचं म्हणजे आज 30 किलोमीटर राहिले बघा इथून महाराष्ट्र बॉर्डर. तर बहुतेक आम्ही आज बॉर्डरच्या जवळ जाऊ मुक्कामी. तर आता हा बघा सुलपाणी आता हे महाराष्ट्राचे शेवटचे सुलपाणी जंगल मार्ग आहे बघा. आणि आम्ही आता या कच्च्या रस्त्याने निघालो आहे बघा आज. पण आज इतका बघा आज तब्येत बरोबर नाही. पायाचा गुडघा इतका दुखतो एक गुडघा की चालताच येत नाही. पण आता पुढे गेल्यावर बघू एखाद्या डॉक्टरचं एखादं इंजेक्शन घेऊ. सकाळी तर उठूनच देत नव्हतं. पण कसं तरी जरा सकाळी लवकर उठल्यामुळे जरा चालल्यामुळे झालं. पण आता चहा प्यायला बसलो इथं तर परत उठता येईना. तर हा त्यात परत हा मार्ग लागला आहे बघा आता. हा चढ उताराचा मार्ग डोंगर मार्ग. तर आता ह्या मार्गाने जायचे. तर खरोखर मात्र महाराष्ट्र आपला खरं श्रेष्ठ महाराष्ट्र आहे. कारण काय प्रत्येक जे आश्रम आहेत तर आश्रमाला भरपूर प्रमाणात अशी महाराष्ट्रातून देणगी येते बघा. म्हणजे पुणे मुंबई झालं सोलापूर सांगली सातारा ह्या भागाकडची लोकांनी भरपूर देणगी आहे. जवळजवळ 60 ते 70% महाराष्ट्रीय लोकांची देणगी आहे बघा प्रत्येक आश्रमाला. त्यामुळं आश्रमाची व्यवस्था चांगली आहे. आणि परिक्रमावाशांना सुखसोयी मिळतात बघा.
आणि त्यात दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र आपली एक पावनभूमी, खरंच पावनभूमी आहे. तर ज्ञानेश्वर माऊली, पंढरपूरचे विठ्ठल रखुमाई हे असे पवित्र स्थान असल्यामुळं आणि संतांचे संस्कार आपल्या महाराष्ट्राला लागलेले आहेत. त्यामुळं खरोखर महाराष्ट्र हा भारतात एक नंबरच मानलं पाहिजे. कारण मला हा प्रत्यक्ष म्हणजे ह्या परिक्रमेचा अनुभव आला की महाराष्ट्र खरंच नंबर एकचं राज्य आहे. आणि महाराष्ट्राच्या जीवावरच ही सगळी अर्थव्यवस्था चाललेली आहे बघा. कारण हे MP झालं, हे भाग झालं, हे आदिवासी भाग झालं. अहो यांना म्हणजे आज एवढ्या सुखसोयी समजा देणं, ह्या परिक्रमेला प्रत्येक याच्यामध्ये सहभाग असणं, ही महाराष्ट्राशिवाय दुसरं कुणीच करू शकत नाही. तर बघा असा हा जंगल मार्ग आम्हाला लागला आहे बघा. हा जंगल मार्ग म्हणजे खरोखर जंगल आता हे चढायचा मार्ग आहे बघा. हा नको नको झालं आहे. हां हे बघा, हे बघा महाराज आमचे पुढं चालल्यात आणि मी चाललो आहे बघा. हे जंगल मार्ग आहे सगळा. हे बघा सगळं डोंगर दर्या. रामकृष्ण हरी, नर्मदे हार. आता आमची कसोटी आजचे दिवस, हे आजचे दिवस हे सोलपाणी झाडी गेली. आता हे शेवटचे दिवस आहे बघ. आज कस तरी पार करायचा एवढा, म्हणजे जरा थोडी सपाटी लागल. आता हा डोंगर चढायचा आहे आणि आता हे पाठीमागं हे चढून आलो बघा. हे पाठीमागं चढून आलो, हे असं आहे बघा. हरे राम बघा, हे पाठीमागं रामकृष्ण हरी, गुरुदेव दत्त. आता हा खरोखर मार्ग लय डेंजर आहे. हे बघा आता आम्ही मोलगी पास केली बघा. महाराज चालल्यात पुढं. हे परत आता जंगल मार्ग चालू झाला बघा. हे महाराष्ट्राचा नंदुरबार जिल्ह्याचा शेवटचं टोक आलं बघा आता इकडं. आणि आता आज गुजरात बाउंड्रीपर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे. कारण मग हे सुलपाणी जाडी पण संपल. तर आता हा एकदम पहाडी जागा आहे बघा. ही सगळे बांबूची बेटं आहेत, अशा पद्धतीचं आहे बघा. तर आता हे नर्मदे हार. हे बघा, आणि माझा पाय दुखतोय त्याला एक दवाखान्यात जायचे. पण इथून दवाखाना जवळजवळ 10 किलोमीटर आहे. पण आता 10 किलोमीटर आता जायचं, आता कसं तरी आता जायचं सावकाश 10 किलोमीटर जावंच लागेल. डॉक्टर इंजेक्शन मारून गोळ्या वगैरे काहीतरी घ्यावं म्हणलं. तर असं आहे बघा या परिक्रमेचं. कालचा व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला. चांगला व्हिडिओ होता जाडीचा, जंगल जाडीचा. परंतु आता त्याला इलाज नाही, रेंज नाही, हे नाही. त्याच्यामुळं सगळं ते फोन हँग वाटतात. ते पुढं सोडले नाही की फोन हँग होतो. त्यामुळे ते डिलीट करावं लागला. हे अशा पद्धतीचं आहे बघा. आता जंगल मार्ग चालू झाला आहे बघा आता. आणि हे महाराज बसल्यात, आराम करतात इथं. आणि मी पण इथं बघा आराम करत बसलोय बघा. इथं काय आता विलाज नाही, त्याला आराम केल्याशिवाय पर्याय नाही. आता चढ आहे, जरा थोडं बसावं म्हणलं, पाणी घेतलं जरा. आता 8 साडेआठ झाल्यात बघा आता. तर आम्ही काय सुट्टी चाललंय आपलं एक किलोमीटर 1 किलोमीटर दर किलोमीटर कमी करायचं काम चालू आहे. बंद नाही राहायचं. हे असं आहे बघा. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. चला उठा महाराज.
हे आता इथून बघा आता कच्चा रस्ता लागला बघा. हे बघा इथं नर्मदा परिक्रमा मार्ग 177 काय लिहिले काय माहिती. हे इथून आहे बघा. आता हा मार्ग इथून चालू झाला. हर हर नर्मदा परिक्रमा. हे बघा आता असता हा मार्ग चालू झाला आहे बघा. आणि पाय तर लय दुखतोय. हे बघा असा रोड आहे हा. इथं साईडला सगळं जंगल. असा हा रस्ता चालू आहे बघा. आता किती किलोमीटर पण आज हे संपन्न बहुतेक आज. पण आता काय होतंय काय माहीत नाही. अशा मार्गाने प्रवास चालू आहे पहा. नर्मदे हार. जय जय नर्मदे हार. रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त. सुलपाणी महाराष्ट्र. हे जंगल चालू आहे. थोडं येतं शहर कसलं म्हणजे पण थोडं जरा आपलं आंबल्यासारखं गाव येतं, नवऱ्यासारखं गाव येतं असं आहे. चला नर्मदे हार. ही तर निशाणी दाखवली बघा. आणि ह्या मार्गाने जायचे. हे नुसतं जंगल आहे. काही तर माणूस नाही काय नाही. ह्या शाने जायचे. आज महाराज गेल्यात पुढं. माझं जरा पाय दुखतोय. पण आता बघू आता एखाद्या ठिकाणी डॉक्टर कुठे हे 10 किलोमीटर म्हणजे मग आता काय किती राहिले काय माहिती. तिथं जरा गोळ्या घेऊन यायचं जमलं इंजेक्शन घेऊ एखादं. तर आमचे मंडळी महाराज आणि एक जोडीदारही मिळालेलं आहे. ते बघा ते चालल्यात पुढं. ते बघा ते पुढं चालल्यात दोघंजण. आज पण जरा थोडा प्रवास कठीणच आहे मला. नर्मदे हार. हे बघा हा डोंगर आहे इलाका बघा. आमचे महाराज चालल्यात आणि ही दरी आहे बघा. आणि ह्या मार्गाने जायचे. तर मी बघा ह्या सावलं बघा हे उतरत ह्या रोडने आणि ह्या मार्गाने जायचे बघा. आता लय अवघड परिस्थिती बघा. सगळा हा डोंगर इलाका आहे. आणि बघा ती माणसं कशी चढतात बघा. हे बघा आमचे महाराज कसे चाललेत. रामकृष्ण. हे बघा आमचे महाराज चालल्यात खाली बघा. आणि इथून उतरायची बघा खाली दरी बघा ही. आणि बघा तिथं रोड आहे. त्या रोडला जायचे बघा. आणि इथं उभा आहे मी. लय भयंकर खतरनाक रोड आहे बघा. आणि असं बघा इथून उतरून आलो आहे बघा मी. हे लईच खतरनाक रोड आहे बघा. अरे रामकृष्ण हरी नर्मदे हर. अरे रे आजचा रोड म्हणजे लईच धोकेदायक रोड आहे बघा. धोकेदायक रोडने आलो आहे बघा आज. रामकृष्ण हरी. चक्कर येते इथून वरून. ह्या काय दरी वरून चक्कर येते खाली. आणि एवढाच रोड आहे बघा खाली जायपुरचा. हे बघा इकडं दरी. रामकृष्ण हरी. हे रस्त्याने इकडे जायचं सरळ. इथनं तुम्ही रोडवर जाणार नसं थोडंसं जायचं आणि मग इथनं खाल्लं जावं लागेल. नदी पार करून मग उस्कुल आहे. हे बघा हे असं इकडं रस्ता आहे. शॉर्टकटमध्ये आलो आणि आम्ही असं ह्या डोंगरावरून आलो बघा खाली शॉर्टकटने. काही दिसत नव्हतं काही कळत नव्हतं. शाळा आहे पण आलो कस तरी इथपर्यंत. आपलं शाळा येते. तिथनं गेलं का मकसमध्ये येते. तिथनं गेलं का अजून पुढे जायला येते. ती मोटरसायकल ना दिसत आता. हा ती पलीकडची ही नाही. पलीकडच्या काही आलीवर आलेली. ते एकदम खड्ड्यामध्ये दिसत नाही का हिरवं झाड. आंब्याचं झाड आहे ते लाल झाड. लालच्या वर आहे ते. या आंब्याच्या खालनच जायचं इकडं. इथं रोडवर नाही जायचं इथं. हे बघा लय आज कठीण परिस्थितीत मार्ग आला बघा. आज इथपर्यंत आलो. वाचवायला गेलो 2 किलोमीटर पण लय मोठा म्हणजे मला त्रास झाला बाई. मारता वाचलो. अशी अवस्था झाली बघा या डोंगरावर. तर एक आवाज नाही खालून वर नाही काय नाही.
अशा परिस्थितीत वर आलो बघा. आता हे दाखवतात मार्ग. तुम्ही डांबरीला लागा आणि ते या आंब्याच्या समोर गेला की तुम्ही खाली साईडला जा. नदी येतील अजून पार करून जावं लागेल. नदी आहे का? नदी पाणी आहे आहे का? पाणी नाही तर. चला महाराज उरकले. चला उरकलं. नर्मदे हर. मैं बोला जो हे बघा आता ही नदी पास करून जायची आणि हा मार्ग आहे बघा. हे बघा हा मार्ग आहे. अयो ही नदी पास करून जायची पलीकडं आणि मग पुढं रोड येईन. हे बघा हे दगड डोंड्यातून रस्ता आहे. पायी तासा दुखतोय तिथं तिथं म्हणजे जीव घेण्यासारखा प्रवास झाला बघा आज. हे बरोबर आहे. काय आज लयच त्रास झाला सकाळी सकाळी. तर अजून आता कमीत महाराज म्हणले अजून इथून महाराष्ट्र बॉर्डर आहे अजून 30 किलोमीटर. बघू रस्ता सगळा असा हा रस्ता आहे बघा सगळा असा. आता ह्या पाखंडी मार्गाने जायचे पांडीचा मार्ग. आता ह्या आंब्याचं झाड हे असा रस्ता आहे. आता पुढे गेल्यावर रोड लागेल बहुतेक जरा. असा रस्ता आहे बघा हा चढायचा रस्ता आहे नुसता. रामकृष्ण हरी. रोडला टाईम आहे अजून. आलाय काय माहिती. आलाय रोड बघा. त्या रोडने थोडं चालायचं परत आतमध्ये जायचं. नर्मदे हार. दिक्कत नहीं आएगी. मराठी येते बोलता. मराठी आता है क्या? नहीं आता हिंदी आता है. हे बघा हे आपलं म्हणजे हे महाराष्ट्राचा बघा आदिवासी भाग आहे बघा. इथं हे पेड़ कौन सा है? ये पेड़ का नाम क्या है? मऊ. हा हे मऊ आहे बघा. हे झाडाचं नाव. आणि हे बघा सकाळच्या पारी अशी बघा ही फुलं आहेत बघा. ही फुलं अशी गाळतात बघा. तर इथं सगळी लोक अशी सगळी गोळा करतात बघा. तर त्यांना विचारलं म्हणले काय याचं कर्जात याची क्या बनतायस का? दारू बनताय ना. दारू बनतात बघा याची. आणि हे विक्रीला जर नेलं तर हे 40-50 रुपये किलो जातं बघा. तर ह्या लोकांचा इथं हा व्यवसाय आहे बघा. तर ये सुबह ऐसे कितने पेड़ के रोज डेली कितना जमा करते आप डेली? किती टोपली गोळा करता? टोपली 2-3 टोपली. 2-3 टोपली गोळा करता. आणि नंतर मग त्याची दारू बनवता. आणि घरीच दारू प्यायची होती. देवासाठी बनवताना दवा बनतो ना या दारूचा. दवा देवासाठी दव्यासाठी. हां जाण्यासाठी बी बनवते. हां हे बनवत आहे म्हणजे आयुर्वेदिक आहे. हाँ नहीं क्या? आयुर्वेदिक है ये क्या? आणि सुबह हर दिन सुबह पड़ता है नहीं क्या? 4-5 दिन में बनाता है. पण ये जो फूल है ये डेली शाम सुबह बेचने ये करने का जमा करने का. हां यांना काय ते हिंदी कळत नाही मराठी कळत नाही त्यामुळे ते आपल्याला जास्त भेटत नाही. पण हे मोहचं झाड आहे बघा. आणि या झाडाला रोज अशी फुलं गळतात आणि ती गोळा करून त्याची इकडे सर्रास व्यवसाय ह्या लोकांचा. इकडं सर्रास सगळ्या लोकांचा हाच व्यवसाय. तर ते असं आहे बघा. ते म्हणजे खरोखर व्यवसाय मग शेवटी काय परिसर आहे. आज दुसरं यांना उत्पन्न काय मग याच्यावरच ते आपला व्यवसाय उदरनिर्वाह करायचा. दारू प्यायची. आणि यांच्याकडे सगळेच प्यायतात पार पोरं सोरं मोठाली माणसं बाया बिया सगळेच प्यायतात ती. त्यामुळे त्यांचं एक ते आहारच आहे पिण्याचा. आणि त्यासाठी ते सगळे बायासुद्धा गोळा करतात. सगळी पोरं गोळा करतात आणि मग ते वाळवायचं हे करायचं आणि त्याची ती बनवायची दारू. बरं आहे आदिवासी बाग आहे काय पाहायचा विलाज नाही. हां
बच्चे नाही पिते नाही का? हे फक्त आपले बडे बडे महिला पण पितात ना? हां हे बघा फुलं बांधले जरी फुलं खाली द्राक्षासारखी गोड लागतात बघा. म्हणजे असं वनस्पती आहे बघा, ही लय भारी वनस्पती. नर्मदे यार, नर्मदे यार. चला महाराज, हे का डोक्यात पडलं फुल. तुमच्या हां डोक्यात पडलं, टाम कोण पडलं. घेतलं का मग? हां नाही मी नाही घेतलो. लय मोठा लिहिती. चलो हात हात नर्मदे यार. हां चला करा काम. हे बघा ही सगळी पळतात बोल गोळा करतात बघा. हे बघा आज लय आज त्रास झाला बघा ह्या रोडने. आज शेवटचा दिवस आहे महाराष्ट्राचा. इतका त्रास झालाय बघा की आज गुडघा दुखतोय, दवाखाना मिळाना, मेडिकल मिळाना. तर आता काय करावं काय इलाज सराना. पण आता कुठंतरी एखादा आठवण बघून थांबायचे आणि जर थांबून जर फरक पडा खाण्याचं काहीतरी मार्ग करावाच लागेल. कारण लईच आज तब्येत डाऊन झाली आणि मग अशी उतरताना म्हणजे एक जीवघाणा प्रवास झाला आज बघा. आज लईच तकलीफ. आज आजचा 12वा दिवस आहे पण आज नको नको झाली बघा. आज म्हणजे चालायला आज नको नको झाली. आज 12वा दिवस लईच अगदी भयंकर खतरनाक दिवस गेला बघा आज. म्हणजे आज जेवणात आठवण राही ना आजच्या दिवसाची. आज पायी पण दुखतोय आणि मी त्या डोंगरावर कड्याचा आता होतात आणि घसरलो 2 बाऱ्या. माणूस सापडाना, माणूस नाही कोणी जवळ. नर्मदे हार पण विलाज नाही, नर्मदे हार. हे बघा इथं ही निशाणी लावलेली आहे. तर ह्याच मार्गाने जायचे. हा पांदी मार्ग. काय लय अवघड परिस्थिती. विचारायला इथं माणसं नाही कोणी काय नाही, पण फक्त निशाणी बघत चलत जायचं. अशी अवस्था आहे. बेंद्रे पाटील अशी अवस्था आहे. बेंद्रे महाराज. हां ही नर्मदा परिक्रमा आहे. हां फुकट नाही. इथं आवाज येतोय कोणच्या तरी पोरांचं. इथं वस्ती एक म्हणजे हा इथं एक निशाणी आहे. अशा निशाण्यावर चालायचं असतं. काय आता हा सुलपाणी जाडी मार्ग थोडा राहिला आहे तरी 20-25 किलोमीटरचा. ही इथं बघा ही सगळी ती झाड आहेत बघा. नुसता वाद चालला ते माऊची झाडं बघा. ही सगळी बघा, ही सगळी आखी तशी ती सगळी झाडं आहेत बघा. ही बघा ही सगळी झाड आहे. त्याचा वाद चालला आहे नुसता त्या झाडांचा. आणि ते लोक गोळा करतात आणि सकाळची बाई आता हे त्या झाडाखायचं आठवण झाले बघा नुसतं. म्हणजे हा बागच सगळ्या त्या झाडाचं आहे. सगळी गोळा करतात बघा ही आदिवासी लोक. आता आम्हाला लागली भूक. आमचे महाराज खातात ते फळं खात्यात. आणि हे बघा आता ह्या झाडाचं बघा आता आथरून झालं आहे बघा इथं. हे बघा इथं नुसतं आथरून झालं आहे या झाडाचं. काय आहे फळं आहेत एवढी सगळी गोळा. इथं पाठीभर निघतात बघा एवढी फुलं आहे ती. इथं हा मार्ग आहे. हे बघा इथं लिहिलं आहे रस्ता, परिक्रमा रस्ता. इथं एक झेंडा लावला आहे. इकडे एक रस्ता गेला होता पण आता इकडंच सांगितलं आहे. तर बघा हा मार्ग आहे असा. हरे रामकृष्ण हरे. हा मार्ग आहे. ह्या मार्गातून जायचे बघा आता पलीकडं. महाराज चालल्यात पुढं, उतरून गेल्यात. हे बघा असा रस्ता आहे ह्या डोंगर दऱ्याचा. हां हे बघा असा रस्ता. तिथं पताका लावलेली असं जायचे बघा. हां भूक लागली आता आणि पायी तर इतका दुखतो ते जेवायला नसते चालन. पण कुठून इकडून खालून पाण्यातून वर चढता जायचं नाही तर काय. इथं पाण्यातून गेलेलं परवडं. ग रामकृष्ण हरी. हे असं आहे बघा. हे चाललोय परिक्रमा करत करत. हा दोघड दोंड्याचा रस्ता आहे. इथं लावली पताका.
जायचे वर म्हणजे बघा इकडं हा रस्ता आहे बघा इकडं असा हा रस्ता आहे असं वर चढून जायचे नर्मदे हार मंदिर आहे का हा बघा तिथं मंदिर आहे आम्ही आता हवेला आलो बघा इथं हवेला आलो आता इथं तिथं मंदिर आहे आता काहीतरी 11 वाजून गेले असेल भूक लागली आता लय डोंगर बघा चढत चढत उतरत आलो खाली आणि ह्या घरातून आलो असं आणि बघा मी आता इथं झाडाखाली बसलो आहे पहा आता लयच तकलीफीचं काम झालं पण आता इलाज नाही आता रे आता वाटतं जेवायला नसेल चालेल पण असं आराम करावं वाटतं आता नर्मदे हार नर्मदे महाराज गेल्यात बघायला तिथं असं बघू बरं काय आहे का काय मंदिर आहे दिली कोणी सेवा तर जीव आणि आश्रम पुढं 5 किलोमीटरवर आहे पण आता 5 किलोमीटर जाणं शक्य नाही तर इथंच बघू काहीतरी इथं आहे सुंदरकोण परिवार संचालित अन्नक्षेत्र हनुमानजी मंदिर अक्कलकोवा जिल्हा नंदुरबार कायचा आहे ना मोबाईल नंबर तर इथं आहे बघा आश्रम आतमध्ये मग इथं काय ना आराम पण जेवण जरी मिळालं तरी बासकाना आता पुढं जायची ताकद नाही 12 वाजायले अशी भूक लागली आणि पाय दुखतोय ते महाराज चालल्यात पुढं मी चाललोय मागं चौकोन डोंगर काय कळना पुढं जावा काय करावा इथं गावच दिसना शिव दिसना हे चौकोन जंगल बघा अशी अवस्था आहे इथं माणूस नाही काय नाही भूक लागली आश्रम अजून काही दिसना म्हणण्यात 2-2.5-2 किलोमीटर आता एक फार लांबवर जायची आवश्यकता नाही आहे आता काय करावा अयो पायी पण लय दुखतोय गुडघा त्याला डॉक्टरला म्हणलं गोळ्या इंजेक्शन घ्यावं तर डॉक्टरसुद्धा नाही गावच नाही तर काही सगळा जंगल भाग आता डॉक्टर कधी डॉक्टर मग जायचे पण डॉक्टरच नाही म्हणजे 10 किलोमीटरवर आहे ते गावच नाही त्या आता ते मांगसा का फांगसं गाव आहे पण ते गाव अजून लागाना आश्रम लागाना पाणी संपलंय पाणी नाही प्यायला आणि हे सगळं जंगल अरे खरं ही नर्मदा परिक्रमा आहे खरं सगळं जंगलाचाच वाट सगळी इथं काही गाव आहे का शिव आहे का माणसं आहे विचारायला बोलायला कोणी नाही इथं सगळं असं जंगल हे जंगल में मंगल हे जंगल में मंगल हे एक मोटरसायकल आली बाबा तो थांबला नाही हां हे काय हे चला आता आश्रम आता येईनच आता काही केलं आता आश्रमावर जाणार पहिलं पाडणार डॉक्टर बघणार चौकशी करणार डॉक्टर पुढे काय हे पहिलं डॉक्टरचा शोध घेणार इंजेक्शन वगैरे मारणार गोळ्या घेणार आणि मग नाही तर आज ह्या आश्रमावरच मुक्काम करणार मग बघू उद्या जर फरक पडला तर उद्या जाऊ नाही तर हालता आता काय हालता येणार नाही आता लईच म्हणजे गुडघा जाम दुखायला लागला कारण काय आहे काल त्या पायाला खालून फोड आला होता ते फोड फुटला म्हणून आधांतरी पाय धरायचो आणि एक पाय आधांतरी धरल्यामुळं ते वर ते गुडघा आवळला त्यामुळे ती एकच गुडघा दुखतोय पायच टाकून देत नाही बळत चाललं आहे चला आता काय नर्मदे हार नर्मदे हार अजून तर काही रस्ता संपना एक वळणच येतं आहे पुढं नर्मदे हार हे बघा आता हा रोड आहे बघा इथे एक झोपडी आहे तर आता ही झोपडी आम्हाला तर पडी आता इथंच आंब्या झाडाखाली आम्ही आता बसलोय बघा कारण तो आश्रम आहे पण तो काय आश्रम चालू नव्हता आणि आता इथून पुढं म्हणले आता आश्रम आहे तो आता 4 आणि 5 आणि 6 किलोमीटर आता 1 वाजले आमची काय आता पुढे जायची ताकद नाही तर बिस्किटचं पुढे होते 2 बघा
मग मी एक बिस्किट पुडा खाल्ला आणि त्या महाराजांनी एक खाल्ला. 2 बिस्किट पुडं एक बिस्किट पुडा खाल्ला आणि पाणी पिलो. आम्ही जेवायची आशा सोडूनच दिली. आता काय म्हणलं जेवायचं नाही काय नाही एवढं, आता एक बिस्किट पुडा खायचं, पाणी प्यायचं आणि झोपायचं. मग संध्याकाळी बघू मग आश्रम एखादा आला तर आहे. काय आदिवासी बाग आहे इथं, कुणाच्या घरी सगळी इथं काही खरं नाही इकडं. इथं काही खरं नाही. आता जाऊ द्या. आता आम्ही आता इथं झोपायला आता इथं झोपलं आंब्या झाडाखाली, मस्त सावली गाठली. आतरून बच्चांना टाकायचं आहे. इकडे यांनी टाकलाय, हे झोपले. आता मी पण टाकून झोपतो. आज उपाशी, आज दिवसभर उपासच गाडा. आज जाऊ द्या, चला काही हरकत नाही. नर्मदे हार, नर्मदे हार. हा आज नर्मदे 13 नाही. हा बरं चला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आता उद्या नवीन व्हिडिओवर. धन्यवाद. रामकृष्ण हरी, गुरुदेव दत्त. नर्मदे हार, नर्मदे हार. हे बघा आमचा परिक्रमा प्रवास सुंदर. नर्मदे हार, नर्मदे हार.